हॅलो फ्रेंड्स, अस्सल चव या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्त कॉर्नची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण एक कणीस घेतलेलं आहे, ते सोलून घ्यायचं आहे। त्यातील थोडेसे दाणे आपण मिक्सरला थोडे क्रश करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे दाणे साईडला ठेवून घ्यायचे आहेत। हे आपण मिक्सरला छान त्याची भरड काढून घेतलेली आहे। तुम्ही टेक्स्चर पाहिलंच असेल, तर आपण आता एका टोपामध्ये काढलेली ती भरड काढून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये नंतर आपण थोडेसे कॉर्न ठेवले होते, स्वीट कॉर्न, ते ॲड करायचे आहेत। ते दाताखाली आल्यानंतर मस्त असे क्रंची लागतात। नंतर आपण इथं गाजर, कांदा, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो सर्व घेतलेलं आहे। तुमच्या क्वांटिटीनुसार आवडीनुसार घ्या। नंतर इथं चाट मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि जिरं घेतलेलं आहे। तर हे सर्व एकत्र त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। नंतर आपण ज्या भाज्या चिरलेल्या होत्या त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची ते सर्व त्या टोपामध्ये ॲड करून चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव करायचं आहे छानपैकी। त्याची पूर्ण चव आपल्या तोंडामध्ये अशी छान अशी लागते। नंतर आपण ते सर्व एकत्रित केल्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये अजून 2 पदार्थ ॲड करायचे आहेत। ते म्हणजे सर्वप्रथम इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। इथं मी बेसन पीठ 3 ते 4 चमचे घेतलेलं आहे। आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करायचं आहे। तर सर्वप्रथम आपण बेसन पीठ घेतल्यानंतर आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला 4 चमचे ॲड करायचं आहे आणि ते दोन्ही पीठ मिक्स करून आपण मस्त एकजीव करायचा आहे। त्या तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही तिथे रवा सुद्धा ॲड करू शकता। त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जे आप्पे बनवणार आहोत ते छान असं क्रंची लागतात आणि त्याच्या सोयीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आप्पे पात्रामध्ये आप्पे टाकण्यासाठी आपल्याला व्यवस्थित येता आले पाहिजेत, घालता आले पाहिजेत। त्यासाठी त्यानुसार भज्याची क्वांटिटी असते तशा प्रमाणे घ्यायचं आहे। आता आपण एक लिंबू घेतलेला आहे, त्यातला अर्धा लिंबाची लिंबू बी काढून ते लिंबू तिथं पिळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये एक आप्पे पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। एकदम थोडं तेल घालायचं आहे आपल्याला। इथं तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही। तुम्ही ह्याची थिकनेस कन्सिस्टन्सी बघू शकता कशा प्रकारे आहे। एकदम पातळ पण करायचं नाही, एकदम घट्ट पण नाही ठेवायचं। आता आपण जो पोह्याचा चमचा असतो, पोह्याचा चमच्याने, जे तुम्ही घरात चमचे वापरता चमच्याने तुम्ही एक आप्पे पात्रामध्ये आप्पा सोडायचा आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथं आप्पे सोडले जात आहेत। एकदम गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर आप्पे पात्रामध्ये आप्पे जळून जाऊ शकतात। अशा प्रकारे एक आप्पे पात्रामध्ये तुम्हाला कॉर्न सोडायचं आहे। हे कॉर्न मुलांच्यासाठी खूप हेल्दी असतात। मुलं अशी मक्याचे दाणे खायला खूप कंटाळा करतात, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना करून द्या, ते नक्कीच खातील। आता तुम्हाला बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचे आहे आणि नंतर 5 मिनिटाच्या नंतरनं खालची साईड उलटवून पलटी करायची आहे आणि परत पुन्हा सर्व आप्पे पलटी करून पुन्हा तुम्हाला इथं 5 मिनिटं ठेवायचं आहे। गॅस पूर्ण तुम्हाला मंदच ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपले आप्पे इथं तयार झालेले आहेत। तर आता सध्या पावसाळा सुरूच आहे, त्यासाठी मुलांच्या डब्याला काय नवीन द्यायचं म्हणून हा ऑप्शन एक चांगल्या प्रकारचा आहे। तर आज मुलाचा टिफिनचा वार होता बुधवार, म्हणून त्याच्यासाठी मी इथं स्वीट कॉर्न आप्पे बनवले आहेत हेल्दी असे। आणि तुम्ही ह्याच्याबरोबर टोमॅटो केचप सुद्धा देऊ शकता किंवा पुदिना चटणी सुद्धा देऊ शकता। तुम्हाला जर पुदिना चटणी हवी असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पुदिना चटणीची लिंक दिलेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग मस्त खा, हेल्दी राहा।